नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत MHA-TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2013 रोजी झालेल्या पेपर 2मधील विज्ञान विषयाचे प्रश्न. मागील भागात आपण काही प्रश्न बघितले होते, त्या पुढील प्रश्न आपण ह्या भागात बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 41. अनेक मूलद्रव्यांचे सापेक्ष अणुवस्तुमान पूर्णांकापर्यंत नसतात, कारण रिकामी जागा ते निश्चितपणे काढता येत नाही. ते काढत असतानाच अणूचे आयनीभवन घडून येते. समस्थानिकांचे अस्तित्व अशुद्धता असल्यामुळे. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, समस्थानिकांचे अस्तित्व. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 142. इश्चेरिया कोलाई हा जीवाणू मानवी आतड्यांमध्ये रिकामी जागाची निर्मितीत मदत करतो. पर्याय आहे जीवनसत्व ब आणि ड, जीवनसत्व ब आणि क, जीवनसत्व अ आणि के, जीवनसत्व प आणि के. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जीवनसत्व ब आणि के हे मानवी आतड्यांमध्ये निर्मितीसाठी मदत करीत असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 143. खालीलपैकी कोणती ऊर्जा सूर्याच्या ऊर्जेपासून प्रत्यक्ष मिळवली जात नाही? पर्याय दिले आहेत भूअश्मिक ऊर्जा, लाटांची ऊर्जा, लाकडाची ऊर्जा, जीवाश्म ऊर्जा. तर याचं अचूक उत्तर आहे भूअश्मिक ऊर्जा ही सूर्याच्या ऊर्जेपासून प्रत्यक्ष मिळवली जात नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 144. पाण्याचा शीतक म्हणून उपयोग केला जातो, कारण त्याची रिकामी जागा, कमी घनता, उच्च विशिष्ट उष्माधारकता, कमी विशिष्ट उष्माधारकता, उच्च घनता. तर याचं अचूक उत्तर आहे कमी घनता. पाण्याचा शीतक म्हणून उपयोग केला जातो, कारण त्याची घनताही कमी असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 145. रियो दे जानेरो येथे 1992 साली झालेल्या वसुंधरा परिषदेत रिकामी जागेवर भर देण्यात आला. पर्याय आहेत हवा प्रदूषण नियंत्रण, दुसरं आहे जागतिक तापमान वाढ नियंत्रण, तिसरं आहे जैवविविधता संवर्धन, चौथं आहे अंटार्क्टिकाचे संरक्षण. याचं अचूक उत्तर आहे जागतिक तापमान वाढ नियंत्रणासाठी 1992 मध्ये वसुंधरा परिषद रियो द जानेरो येथे भरण्यात आली होती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 46. जर विद्युत वाहकाची लांबी आणि काटछेदाचे क्षेत्रफळ अर्धे केले तर त्याचा रोध हा रिकामी जागा. पर्याय आहेत अर्धा होईल, तेवढाच राहील, दुप्पट होईल, चारपट होईल. त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, तेवढाच राहील. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3, दुप्पट होईल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 47. खालील संतुलित समीकरणामध्ये AF प्लस B2H2O C2Fe अधिक C3B2O ABC आणि D अनुक्रमे रिकामी जागा असे असतील. ए मधला पहिला आहे 1 1 2 3, दुसरा आहे 1 1 1 1, तिसरा आहे 1 2 2 2 3, चौथा आहे 1 3 2 3. त्याचं अचूक उत्तर असणार आहे 1 3 2 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 148. ध्वनी प्रदूषण कायदा 2000 नुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा रिकामी जागा आहे. पर्याय आहेत 75 dB, 65 dB, 55 dB, 45 dB. त्याचं अचूक उत्तर आहे 55 dB. त्यानंतर प्रश्न आहे 49. LPG मध्ये उग्र वास असणारा रिकामी जागा हा पर्यायार्थ मिसळलेला असतो. पर्याय आहे इथेनॉल, इथेनेल, इथिलीन, मरकॅप्ट, इथिलेल, ब्युटेन. त्याचं उत्तर आहे इथिलीन मरकॅप्ट. हा पदार्थ LPG मध्ये वापरल्याने LPGचा उग्र वास येतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 150. खालीलपैकी असत्य वाक्य कोणतं? 1 किलो वस्तुमान असताना वस्तूचे वजन 9.5 n होते. संवेगी सदिश राशी आहे, बल ही अदिश राशी आहे,
कोणतेही बाह्य बदल नसताना संवेग कायम असतो. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बल ही अदिश राशी आहे. हे वाक्य दिलेल्या वाक्यापैकी माफ करा सत्य वाक्य आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.